नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. बाल साहित्य संमेलनात बालचमूचा कलाविष्कार. बालिका आदर्श विद्यालयात त्रिवेणी संगम कार्यक्रम साजरा. बेळगुंदी येथे विद्यार्थ्यांचा रास्ता रोको. वल्लभगड मार्गावर सापडले शिवकालीन भुयार. विमा कंपनीच्या बेदरकार कारभारामुळे 74 लाखांचा फटका. चांद शिरदवाड हायस्कूलमध्ये जागतिक मराठी भाषा दिन साजरा. गोव्यातून कर्नाटकात येणारी 8 लाखांची दारू पकडली. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. निपाणी नगरपालिकेचे 2021-22 चे 10 लाखांचे शिल्की अंदाजपत्रक जाहीर. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अन्वेकर गोल्ड. अन्वेकर गोल्ड 8884388863. मैत्रिणींनो नमस्कार. स्मार्ट न्यूज प्रस्तुत नदीचा नखरा आणि उखाणा एक अभिनव स्पर्धा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. मैत्रिणींनो, आपल्याला फक्त इतकेच करायचे आहे. आपल्या पतिरायांच्या नावाचा उखाणा घ्यायचा आहे, तोही अगदी पारंपरिक वेशभूषा आणि लथीसह, आणि त्याचे व्हिडिओ शूटिंग करून स्मार्ट न्यूज कडे पाठवून द्या. चला तर मग ह्या बघू एखादा छानसा उखाणा. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शनिवारी बाल साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाच्या माध्यमातून मराठीचा जागर झाला, तसेच बालचमूच्या अनेक कलांचा आविष्कार प्रकट झाला. यामध्ये कथाकथन, काव्यगायन, कवी संमेलन अशा अनेक कलांचे पैलू बालचमूने उलगडले. संमेलनाच्या अध्यक्षपदी असलेले प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांनी या बालचमूच्या कलाविष्काराबद्दल गौरवोद्गार काढले. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी पाहुणे म्हणून डॉक्टर केदार सामजी, शंकरराव पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल बडमनजी यांनी केले, तर इंद्रजित मोरे यांनी आभार मानले. त्यावरील कपडा काढला, त्यातील 2 आंघोळ्या काढून मोठ्या पानावर वाढल्या. ते पाहताच घोडेस्वार आश्चर्याने विचारला, याला काय म्हणतात बाई? आणि इतकी डोकं कशी काढलीत त्याला? तिचं ते बोलणं ऐकून बालिका आदर्श विद्यालयात त्रिवेणी संगम कार्यक्रम साजरा. बेळगाव DFE सोसायटीच्या बालिका आदर्श विद्यालयात जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सावरकर पुण्यतिथी, कुसुमाग्रज जयंती आणि CV रामन जयंती असा त्रिवेणी संगम कार्यक्रम यावेळी झाला. जगदीश खेबुडकर मराठी साहित्य मंडळ आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख वक्ते या नात्याने दी बेळगाव पायोनियर कोऑपरेटिव्ह संचालक अनंत लाड उपस्थित होते. प्रथम सत्रात एकपात्री अभिनय स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख वक्ते अनंत लाड, प्रमुख पाहुणे आणि स्पर्धेच्या प्रायोजिका विमल अनंत लाड, शाळेचे चेअरमन गोविंदराव फडके, परीक्षिका मेधा मराठे, नीता कुलकर्णी, माध्यमिक मुख्याध्यापक NO डोणकरी आणि प्राथमिकचे मुख्याध्यापक मंजुनाथ गोल्लीहळ्ळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे सचिव प्राध्यापिका माधुरी शानभाग यावेळी उपस्थित होत्या. स्पर्धा मध्यंतरात स्फूर्तिगीत गायनाचा कार्यक्रम झाला. प्रथम क्रमांक सान्वी तुळपुळे, द्वितीय क्रमांक नक्षत्रा कुलकर्णी, तृतीय क्रमांक साक्षी पुजारी, तर उत्तेजनार्थ वैभवी भातकांडे आणि सृष्टी पाखरे यांना रोख रकमेसह स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रासह मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रसिद्ध असलेली मी
बेळगावची अनुताई कुट्टे, माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी हीच. इथेच मी घडले आणि आज 100च्या उंबरठ्यावर पोहोचणार. तेव्हा मागे वळून पाहताना मला सदैव स्मरणात राहणाऱ्या काही मैत्रिणी भेटल्या. काही वयाने खूप मोठ्या, काही लहान. बेळगुंदी येथे विद्यार्थ्यांचा रास्ता रोको. अनियमित आणि अपुऱ्या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याची गंभीर दखल घ्यावी आणि नियमित बस सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करून विद्यार्थी वर्गांनी बिजगर्णी क्रॉस येथे रास्ता रोको आंदोलन छेडले. शाळा आणि कॉलेजांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बस सेवा सुरळीत नसल्यामुळे संकटांना सामोरे जावे लागत आहे. बेळगुंदीसह बिजगर्णी, कावळेवाडी, बेळवट्टी, बडस, बाकनूर, सोनोली, येळेबैल, राकसकोप या गावांमधून ये-जा करणारे विद्यार्थी आणि कामगार समस्यांनी त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच रास्ता रोको करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न झाला. परिवहन अधिकाऱ्यांनी येऊन विद्यार्थ्यांची समजूत काढली. तसेच सुरळीत बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. तालुका पंचायत सदस्य NK नलवडे, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सदस्य सिद्धार्थ चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. वल्लभगड मार्गावर सापडले शिवकालीन भुयार. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यात स्वराज्य बळकट करण्यासाठी आणि प्रमुख गडकोटांच्या रक्षणासाठी कर्नाटक महाराष्ट्र स्वराज्य सीमेलगत अनेक गडकोटांची पुनर्बांधणी आणि निर्मिती केली. त्यातील सभासद बखर मधील 111 किल्ल्यांपैकी एक म्हणजे आपला बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर नजीक किल्ले श्री वल्लभगड. ऐतिहासिक वसा लाभलेल्या किल्ले वल्लभगड येथे गडावर जाण्यासाठी JCBने रस्त्याची खोदाई करताना मार्गावर शिवकालीन जांभ्या दगडातील भुयार सापडले आहे. गत आठवड्यात रस्त्याचे काम सुरू असताना भुयाराचे प्रवेशद्वार दृष्टीस पडल्याने भागातील दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान सुधीर शेलार आणि राहुल डावरे या शिवप्रेमींनी भुयारात जाऊन सफाई केली आहे. 28 फूट लांब आणि 3.5 फूट उंच असलेल्या या भुयाराचा शिवकाळात शत्रूवर करडी नजर ठेवण्यासाठी तसेच गनिमी कावा पद्धतीने लपून बसण्यासाठी उपयोग केला जात असावा असा कयास आहे. गडातील महाद्वाराच्या पायथ्याशी हे भुयार असल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. इसवी सन 1676 मध्ये दक्षिण प्रांतात राजकीय परिस्थिती बिघडल्याने शिवरायांनी दक्षिण मोहीम हाती घेतली होती अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक सांगतात. हा वल्लभगडावर जाणारा नवीन मार्ग आहे. कर्नाटक सरकारने आमदार फंडातून हा 50 लाखाचा मंजूर केलेला हा मार्ग आहे. तर ह्याच मार्गावर आम्हाला नवीन भुयार सापडलेला आहे. हाच भुयारी मार्ग आहे. तो या मुख्य रस्त्यावर आता जो नवीन रस्ता चालू आहे त्या रस्त्यावर तो हा मिळाला. काही भाग होता तो दुर्गुर माघी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती रेणुका देवीची विशेष पूजा. सौंदत्ती येथील श्री रेणुका मंदिर बंद करण्यात आल्यानंतर आजची माघी पौर्णिमा यात्रा रद्द झाली. दरम्यान मंदिर बंद असले तरीही नेहमीप्रमाणे प्रत्येक दिवशी देवस्थान समितीच्या वतीने देवीची विधिवत पूजा केली जात आहे. आज शनिवारी माघी पौर्णिमेच्या निमित्ताने देवीला अभिषेक आणि विशेष पूजा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनाच्या वतीने मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमा कंपनीच्या बेदरकार कारभारामुळे 74 लाखांचा फटका. अपघात झालेल्या ट्रकबाबत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने नुकसान भरपाई देण्यास चालढकल केल्याने 4 वर्षात आपल्याला 74,73,000चा फटका बसला आहे. याला जबाबदार न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी असून याबाबत आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती तेलसंग ट्रॅव्हल्सचे मालक प्रदीप तेलसंग यांनी दिली. शुक्रवारी मिलन हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तेलसंग बोलत होते. ते म्हणाले, तेलसंग ट्रॅव्हल्सच्या मालकीच्या KA 22-3089 या गाडीला 2018 मध्ये अपघात झाला. होसपेट येथील लक्ष्मी मोटर्समधून गाडी दुरुस्त होणार नसल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आपण रीतसर इन्शुरन्स मिळविण्यासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे अर्ज केला.
गाडी 4 वर्षे थांबून असल्याने त्यापासून मिळणारे उत्पन्न देखील बुडाले आहे। त्यामुळे 74,73,000 रुपयांचा फटका बसला आहे। त्याला जबाबदार न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी असून या कंपनीच्या विरोधात आपण दाद मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे। पत्रकार परिषदेला रॉली ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ए पाछापुरे उपस्थित होते। पण सांगितले देतो म्हणून आज 4 वर्षपर्यंत ढकलत आले, तोंडीत सांगत आले, मला रिपोर्ट काय पण दिले नाही म्हणून। तर नंतर मला परवा दिवशी गेलो बरोबर माहिती झाले ऑफिसमध्ये इथं क्लब रोडला, हे नाही तुमचं होत नाही म्हणून असं म्हण, का होत नाही मला रिपोर्ट द्या म्हटलो, हे तुम्ही रिपेअर करून घ्या, रिपेअर होत नाही म्हणून कंपनी लोक म्हणाले। आज गॅरेज यांनी टेक्निकल कोण आहे गॅरेज लोक, त्यांचं रिपेअर होत नाही म्हणून सांगले। यांचं 21,13,000 यांचं इन्शुरन्सचं बजेट आहे, त्यांचं प्रतिवर्ष कमी करत आले। त्यांनी विचारलं आम्ही तेवढं तर तुम्ही त्याच्यावर लॉस करून द्या की, मला तुम्हाला जास्ती द्या म्हटलं नाही, मी आज नवीन गाडी द्या म्हटलं नाही, किती तुम्ही किंमत करली तेवढं किंमत, ते पण होत नाही म्हणून सांगते। का होत नाही मला सांगा म्हटलं नाही, बेंगलोरला दिलो फाईल। असं किती लोकांना फसवले म्हणून मला ट्रान्सपोर्ट लोक पण सांगाले, तुमचं एवढं तुम्ही म्हटलं तुम्ही प्रेस मीट करता DC कुणाला ते सांगता, आज आमचा 1-2 ट्रकवाला काय करू शकते। चांद शिरदवाड हायस्कूलमध्ये जागतिक मराठी भाषा दिन साजरा। मराठी साहित्यात कविवर्य कुसुमाग्रज यांचे मोठे योगदान असून त्यांनी अनेक साहित्य निर्माण करून मराठी भाषेला राजवैभव प्राप्त करून दिले आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक अण्णासाहेब भागोजे यांनी व्यक्त केले। चांद शिरदवाड तालुका निपाणी येथील सरकारी हायस्कूल मराठी विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक मराठी भाषा दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक VR बाळीकाई होते। अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक VR बाळीकाई यांनी विचार मांडले। यावेळी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ऋतुजा जाधव हिने केले। अमृत शिरगावे यांनी आभार मानले। त्यानंतर विष्णा कर्णेकर माहीत असतील, ज्या ज्या लोकांनी साहित्यामध्ये प्रचंड जे साहित्य निर्मिती केलेले आहे त्या प्रत्येकाला साहित्य रत्न पुरस्कार दिला जातो। ज्ञानपीठ पारितोषिक सरांनी उल्लेख केला मागाशी, ज्ञानपीठ याचा अर्थ ज्ञानपीठ शब्दामध्ये ज्ञानाचं पीठ, संस्कार पीठ, संस्काराचं फार मोठे पीठ, विचारपीठ म्हणतो आपण लक्षात ठेवा। तर या दृष्टिकोनातून इथं तुमच्या लक्षात येऊ द्या की विंदा कर्णेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला। 2 नंबरचा पुरस्कार कोणाला मिळाला माहिती का? पुष्पा विवाह शिरवाडकर। गोव्यातून कर्नाटकात येणारी 8 लाखांची दारू पकडली। अनमोड घाटा मार्गावरून गोव्यातून कर्नाटकात बेकायदा वाहतूक होणारी 8 लाखांची दारू मोलेमच्या पोलिसांनी जप्त केली आहे। शुक्रवारी कंटेनरमधून गोवा दारूची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार गोवा पोलिसांनी कंटेनरमधून 9,29,680 रुपयांची दारू जप्त केली। मोलेमच्या पोलिसांना दारूची वाहतूक रोखण्यात यश आले, मात्र संशयित वाहन चालकाने पळ काढला। अनमोड घाट मार्गावरून मासे नेणाऱ्या दारूच्या 685 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या। कर्नाटकात दारू दुप्पट दराने विकली जात होती, त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई झाली। संशयित वाहन चालक फरार असून त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती निरीक्षक रोहित देसाई यांनी दिली। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन। ज्येष्ठ कवी विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले। मराठी ही केवळ मातृभाषाच नसून ती प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे। शिवाजी महाराजांमुळे आज आपण हा दिवस स्वाभिमानाने बघू शकत आहोत, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळा कॅम्प येथे युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना आणि इतर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा वाढदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। आज खऱ्या अर्थाने मराठी भाषा संस्कृती जपणे ही सीमाभागाची काळाची गरज आहे।
आणि त्याचसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीमार्फत दरवर्षी वेगळे वेगळे उपक्रम हाती घेतले जातात. यावर्षी कोविडच्या प्रादुर्भावामुळे आम्ही आमची सामान्य ज्ञान स्पर्धा थोडीशी लांबणीवर टाकलेली आहे. पण त्याऐवजी आजचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आणि त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्रायमरी स्कूल येथे मुलांना शालेय वस्तू वाटप करून करण्यात येणार आहे. निपाणी नगरपालिकेचे 2021-22 चे 10 लाखांचे शिल्की अंदाजपत्रक जाहीर. निपाणी नगरपालिकेचे 2021-22 सालाचे 10,05,655 रुपयांचे शिल्की अंदाजपत्रक नगरपालिका सभापती सद्दाम नगारजी यांनी सादर केले. अध्यक्षांच्या परवानगीने निपाणी नगरपालिका सभापती सद्दाम नगारजी यांनी अहवाल वाचनास सुरुवात केली. अहवाल वाचन झाल्यानंतर निपाणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांनी सर्व सभेचा आणि अहवालाचा आढावा घेण्यासाठी अध्यक्षांच्या परवानगीने बोलण्यास सुरुवात केली. सभापतींनी वाचन केलेल्या अहवालानुसार SC/ST जनतेच्या विकासासाठी जो निधी ठेवलेला आहे तो अपुरा आहे. या मुद्द्यावरून माजी नगराध्यक्ष विलास गाडीवर यांनी सर्व सभागृह दणाणून सोडले. कळीच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घेरावल्यामुळे सभागृहात सर्व विषयांची मांडणी न होताच सभा रद्द करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांच्या वर आली. त्यामुळे सभेला गालबोट लागल्याचा प्रसंग घडला. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कारदगा येथील छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर असलेले चिकन दुकान आणि फळगाडे हटविण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे कारदगा ग्रामपंचायतीला केली आहे. या संदर्भात ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप सिंग उगळे यांनी दुकान आणि पुतळा परिसरात अडचणीचे ठरणाऱ्या हातगाड्या आणि अन्य घटकांचा बंदोबस्त करून पुतळ्याचे पावित्र्य जपले जाईल असे सांगितले. यावेळी निवेदन देण्यासाठी उत्तम खराडे, आनंदा वैद्य, शंकर उगळे, भाऊसाहेब चिंदके, मुकुंद बुडके, अमोल हांडे, सुरेश पसारे, तेजस ढेंगे यांच्यासह अनेक मान्यवर, शिवप्रतिष्ठानचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर जे चिकन दुकान आता सध्या नवीन ओपन झालेलं आहे त्यासाठी आमचा विरोध आहे. त्याच्यासाठी त्याला आम्ही 2 महिन्याची मुदत दिलेली होती, पण त्यांनी सध्या आता 2 महिन्यानंतर देखील बंद केलेलं नाही. त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत मेंबरांच्याकडं ज्याचा सदरचं आम्ही अधिकाऱ्यांच्याकडं निवेदन देता आलेलं आहे. त्यासाठी सर्वजण आम्ही इथे गोळा झालेला आहे. येळ्ळूर ग्रामपंचायत कडून हेस्कॉमला निवेदन.
येळ्ळूर गावचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून हेस्कॉमला निवेदन सादर करण्यात आले। येळ्ळूरमधील शिवसेना बोर्ड मागील बाजूचा ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करणे, गावातील जीर्ण झालेली इलेक्ट्रिक खांब बदलणे आणि येळ्ळूर गावची व्याप्ती दिवसेंदिवस वाढते आहे। येळ्ळूर गावच्या सभोवताली विस्तारित भाग आहे, त्या भागाला पथदीप लावणे याबाबत मागणी करण्यात आली। येळ्ळूर ग्रामपंचायतच्या वतीने हेस्कॉमचे अधिकारी एईओ विवेक नाईक यांना निवेदन देताना येळ्ळूरचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य महेश कानशिडे, रमेश मेनसे, राकेश परीट आणि भरत मासेकर उपस्थित होते। CII संघटनेच्या अध्यक्षपदी दिलीप चांडक, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या संघटनेच्या बेळगाव शाखेच्या नूतन चेअरमनपदी सुप्रसिद्ध व्हेगा ऑटो प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप चांडक यांची, तर व्हाईस चेअरमनपदी स्नेहम इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अनिश मेत्राणी यांची निवड झाली आहे। बेंगलोर येथे झालेल्या CIIच्या बैठकीमध्ये संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली। यावेळी दिलीप चांडक आणि अनिश मेत्राणी यांची वरील प्रमाणे निवड झाली। कंगराळ गल्लीत हळदी कुंकू समारंभ। कंगराळ गल्लीतील एकता महिला मंडळ यांच्या वतीने डॉक्टर रवी पाटील आणि सहकारी यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते। या शिबिरात रक्तदाब, साखर, हाडातील दोष यांची तपासणी करून शिबिरार्थींना सल्ला देण्यात आला। समारंभाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। डॉक्टर रवी पाटील, डॉक्टर सुप्रिया ऋतुंजी, डॉक्टर सुनील गिडमुडी, डॉक्टर पवन अळुंके यांनी गल्लीतील ज्येष्ठ नागरिक शिबिरार्थींची तपासणी केली। या कामी त्यांना पल्लवी कोळकार, संजना हरीचे, भारती पाटील, रूपा पुजारी, अंकिता बिजगर्णीकर, सदू सय्यद, अमोल हुंचीकाही, रितेश सावंत, राजेश होळकर, महेश मंडू, कल्लापा करडीगुद्दी यांनी सहाय्य केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूपा दरवंदर होत्या। एकता महिला मंडळाच्या वतीने सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। प्रसूतीपूर्व गर्भलिंग परीक्षण करणाऱ्यांवर कारवाई। प्रसूतीपूर्व गर्भलिंग परीक्षण करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी सूचना जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी केली। आरोग्य विभागाच्या वतीने सुवर्ण विधानसौधमध्ये शुक्रवारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसाठी राज्यस्तरीय गर्भपूर्व आणि प्रसूतीपूर्व भ्रूणलिंग चाचणी कायदा 1994 या संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेत ते बोलत होते। यावेळी जिल्हा कुटुंब कल्याण आणि प्रसूतीपूर्व गर्भधारणापूर्व भ्रूणलिंग परीक्षण कायदा अधिकारी डॉक्टर MV किवडसणनवर यांनी उपस्थितांचे स्वागत केले। प्रसूतीपूर्व भ्रूणलिंग परीक्षण कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी। या बैठकीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाचे अप्पर संचालक डॉक्टर आप्पासाहेब नरट्टी यांनी कायद्यासंदर्भात माहिती दिली। हंगरगा ग्रामस्थांचे वन खात्याला निवेदन। हंगरगा गावात रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचा वावर सुरू आहे। हंगरगा गावात मोठ्या प्रमाणात शेती असून सध्या ऊस, मका, बटाटे, जोंधळा यासारखी पिके आली आहेत। सध्या पिकात वन्य प्राण्यांचा सुरू असलेला हौदोस यावर वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी हंगरगा येथील शेतकरी बांधवांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे। गुरुवारी वन विभागाचे अधिकारी शिवानंद मगदूम यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले। रात्रंदिवस कष्ट करून सर्व शेतकरी पीक घेत आहेत, परंतु रात्रीच्या वेळी वन्य प्राणी शेतातील पिकावर आक्रमण करून पिकांचे नुकसान करत आहेत। यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान तर होतच आहे, शिवाय यामुळे मानसिक त्रास देखील होत आहे अशी माहिती त्यांना निवेदनाद्वारे देण्यात आली। मराठा मंडळ येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा। मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल, मराठा मंडळ हायस्कूल आणि मराठा मंडळ जिजामाता हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी गौरव भाषा दिन साजरा करण्यात आला। यावेळी मराठी विषयातील दुसरे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक आणि मराठी भाषा विषय शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले। मराठी विषय शिक्षक PT मेलगे आणि श्रीमती AS पवार यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली। कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करत असताना मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक VA हसबे यांनी आपल्या भाषणात मौलिक मार्गदर्शन केले। श्रीराम कॉलनी मार्फत ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आणि हळदी कुंकू।
श्रीराम कॉलनी हिंडलगा मार्फत ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आणि हळदी कुंकू कार्यक्रम श्रीराम उत्सव कमिटी मार्फत नुकताच संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इरापा बेळगावकर हे होते। प्रास्ताविक मारुती मिलके यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता नलवडे यांनी केले। ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर यांनी गल्लीतील रस्ते, गटारी, श्रीराम मंदिर बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। प्राण वाचविणाऱ्याचा सत्कार असोग्यातील नदीत बुडताना युवकाचे प्राण वाचविणाऱ्या साहिल काजूकरचा दि असोसिएशन ऑफ फिजिकल हँडिकॅप तर्फे नुकताच सत्कार करण्यात आला। अळवण गल्ली शहापूरमधील संस्थेच्या कार्यालयात गुरुवारी हा कार्यक्रम झाला। 2013 मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत सदाशिवनगरमध्ये झालेल्या दुर्घटनेत साहिलला उजवा हात गमवावा लागला आहे, तरीही त्याने रविवारी धाडस करून नदीत बुडणाऱ्या एकाचे प्राण वाचविले आहेत। या धाडसाबद्दल संस्थेने त्याचा सत्कार केला। तो एक उत्कृष्ट जलतरणपटू आहे। सत्कार प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अरिफ वालेकर, सचिव गिरीश सवाशेरी, सदस्य राघवेंद्र अणवेकर, मुश्ताक अहमद सय्यद, राजेश शिंदे, वामन कट्टी, दयानंद दड्डीकर, वीणा स्वामी, तस्मिनजा डोणकरी आदी उपस्थित होते। बंद घर फोडून 3.55 लाखांचा ऐवज लंपास। कुमारस्वामी लेआउट परिसरातील एका घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी 3,55,000 रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे। बुधवारी ही घटना उघडकीस आली। या प्रकरणी चिदानंद श्याम रामण्णावर यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, रामण्णावर कुटुंबीय घराला कुलूप लावून 18 फेब्रुवारीला रात्री 8च्या सुमारास बंगळूरला गेले होते। बुधवार दिनांक 24 रोजी ते सकाळी बंगळूरहून घरी परतले। त्यावेळी दरवाजाचा कडी कोयंडा तोडल्याचे त्यांना दिसून आले। घरात जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले। चोरट्यांनी 80 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2 किलो चांदी, 35,000ची रोकड असा एकूण 3,55,000 रुपयांचा ऐवज पळविला आहे। खादरवाडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। खादरवाडी येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली। नागेश गजानन नेसरकर, वय 20, राहणार नेसरकर गल्ली, खादरवाडी असे मृताचे नाव आहे। गुरुवारी रात्री नागेश आणि वडील जेवण करून एकाच ठिकाणी झोपले होते। मध्यरात्री उठून नागेशने काही अंतरावर असलेल्या जांभळाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। झाडाला लोंबकळणाऱ्या नागेशला पाहून शेजाऱ्याने ही माहिती नागेशच्या वडिलांना दिली। त्यानंतर ही माहिती वडगाव पोलिसांना कळविण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी कर्नाटक संघाची निवड। भुवनेश्वर येथील व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने होणाऱ्या 69व्या वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी कर्नाटक पुरुष आणि महिला संघाची निवड करण्यात आली आहे। राज्य व्हॉलीबॉल पुरुष संघात रायसन रेबेलोची कर्णधारपदी निवड झाली असून गणेश गौडा उपकर्णधारपदी आहे। या संघात विनायक सावंत शेट्टी, कार्तिक अशोक, सुधीर शेट्टी, भारत सीएम, नवीन कांचन, अनुष, रविकुमार टीडी, मधु ए यांचा समावेश आहे। परमेश्वर हे मुख्य प्रशिक्षकपदी असून अशोक केसी यांची सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे। मुंबईतील कोरोना महामारीमुळे बीसीसीआयचे टेन्शन वाढले। 2021 जगातील सर्वात श्रीमंत T20 लीग स्पर्धा असलेल्या IPLच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव झाला होता। एप्रिल महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि 8 संघ जोरदार प्रयत्न करत असताना एका गोष्टीमुळे बीसीसीआयचे टेन्शन वाढले आहे। मुंबईतील कोरोना महामारीमुळे बीसीसीआयचे टेन्शन वाढले। अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स विजयी। युनियन जिमखाना मैदानावर शनिवारी झालेल्या के रत्नाकर शेट्टी स्मृती खुल्या T20 चषक क्रिकेट स्पर्धेतील एक सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने लिओगर 11 संघावर मात करत विजय मिळविला। या सामन्यात वसंत शहापूरकर याने सामनावीर पुरस्कार पटकाविला। सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे उबेदुल्ला खान, सुरेश पाटील, प्रसन्न शेट्टी, सुनील बनोशी, प्रणय शेट्टी आणि पुनीत शेट्टी यांच्या हस्ते सामनावीर आणि सर्वोत्कृष्ट झेल वसंत शहापूरकर, सर्वाधिक षटकार ज्ञानेश्वर होनगेकर, इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द मॅच मुसद्दर नजीर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। रोटरी क्लब तर्फे उद्या मॅरेथॉन शर्यत।
रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंटर यांच्या विद्यमानाने रविवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी रन फॉर बेटर हेल्थ 2021 खुली मॅरेथॉन शर्यत आयोजित करण्यात आली आहे। ही मॅरेथॉन शर्यत 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा 3 गटात घेण्यात येणार आहे। 21 किलोमीटर अंतराच्या पुरुष आणि महिला गटातील शर्यतीत विजेत्याला 10,000 रुपये आणि उपविजेत्याला 5,000 रुपये देण्यात येतील। सुगंधा यल्लाप्पा अंधारे यांचे निधन। खानापूर शहरातील रहिवासी सुगंधा यल्लाप्पा अंधारे वय 85 यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे। भानुमती आनंद चौगुले उर्फ जाधव यांचे निधन। गोंधळी गल्ली येथील रहिवासी भानुमती अनंत चौगुले उर्फ जाधव वय 80 यांचे दिनांक 27 रोजी निधन झाले। माजी नगरसेवक PD पाटील यांच्या त्या भगिनी होत। माजी तालुका पंचायत सदस्य LD बेळगावकर यांचे निधन। तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर कार्यकर्ते, माजी तालुका पंचायत सदस्य, धामणे ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष LD बेळगावकर वय 70 मूळचे धामणे, सध्या राहणार निलजी बेळगाव यांचे शुक्रवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे। शनिवारी दुपारी निलजी येथे अंतिम संस्कार करण्यात आले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।